अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सर्वांना नमस्कार। तर कशा आहात तुम्ही सर्व? आणि आजचा व्हिडिओ आहे देवशयनी एकादशी। तर हो, लवकरच येत आहे देवशयनी एकादशी। येणाऱ्या 25 तारखेला देवशयनी एकादशी आहे आणि ही एकादशी खूप जास्त महत्त्वाची आहे। ह्या एकादशीला उपवास कसा करायचा आणि ह्या एकादशीचे महत्त्व काय, तो आजचा आपला विषय आहे। येणाऱ्या 25 तारखेला म्हणजेच 24 तारखेला एकादशी सुरू होत आहे, पण खरी एकादशी ही 25 तारखेची आहे आणि आपला जो उपवास राहील तो 25 तारखेला राहणार आहे। तर बघा, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे विठू माऊली आणि विठू माऊलीला भेटायला जाण्यासाठी आतुर झालेले वारकरी संप्रदाय आणि त्या दिंड्या, तो दिंड्यांचा माहोल ते पाहूनच आपलं मन आणि आपले डोळे पाणवून येतात। आणि विषय असा की विठ्ठलाची भेट पाऊले चालती पंढरीची वाट। वारकरी संप्रदायाची जे दिंड्या वगैरे आपण पाहतोय ते पाहूनच आपल्याला इतका आनंद होतोय की बघा, ते किती म्हणजे ना त्यांना भूक, ना त्यांना तहान, ना त्यांना कोणत्याच विषयीचा त्रास, आणि किती लांब लांबून किती दुरून ते विठ्ठलाच्या भेटीला जात असतात। आपले विठू माऊली म्हणजे साक्षात भगवान विष्णूचेच रूप। या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात। त्याच्या मागचे कारण असे की ह्याच एकादशीपासून भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात, तर थेट देवउठणी एकादशीलाच निद्रा अवस्थेतून भगवान विष्णू बाहेर येत असतात। म्हणूनच याला चातुर्मासही म्हटला जातो। ह्या चातुर्मासाच्या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही, जसे लग्न, मुंज, ग्रहप्रवेश, आपण कोणतेही शुभ कार्य ह्या चातुर्मासात करत नाही। आणि जेव्हा देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी असते तेव्हापासून तर आपण देवउठणी एकादशीपर्यंत जर का प्रत्येक एकादशीचा उपवास केला, 12 एकादशी असतात, त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते। कृष्ण पक्षाची असो किंवा शुक्ल पक्षाची असो एकादशी, ह्या 4 महिन्याच्या दरम्यान जितक्या एकादशा येतात तितक्या जर का तुम्ही केल्या तर तुम्हाला 12 महिन्याच्या एकादशी करण्याचे फळ हे मिळत असते। जर तुमच्याकडून ह्या 4 महिन्याच्या मधल्या ज्या एकादशा असतात त्याही होत नाही तर कृपया करून तुम्ही देवशयनी एकादशी आणि देवउठणी एकादशी तरी तुम्ही करा, कारण ह्या खूप महत्त्वाच्या एकादशी असतात आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद एकादशी करणाऱ्याला प्राप्त होत असतो। पण अशी बळजबरी नाही की तुम्हाला करावंच लागेल। बरेचसे लोक हे आजारी असतात, त्यांचे औषध वगैरे चालू असतात आणि काही खाल्ल्याशिवाय ते औषध घेऊ शकत नाही। तर तुम्ही काय करायचं, एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवंताचे चिंतन करू शकता, त्याचे नामस्मरण करू शकतात। जे कोणी एकादशीचे व्रत करत असतात त्यांच्यासाठी 1 दिवस आधीपासूनच तांदूळाचा वापर म्हणजे तांदूळ म्हणजे आपण भात बनवून जो खातो तो खायचा बंद करायचा। आणि जे एकादशी करत नसतील त्यांच्याकडून एकादशी होत नाही, कारण त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही, तर त्यांनी काय करायचं, एकादशीच्या दिवशी अजिबात भात खायचा नाही, त्यानंतर एकादशीच्या दिवशी कांदा खायचा नाही, एकादशीच्या दिवशी लसूण खायचा नाही, ह्या 3 वस्तूचा अजिबात वापर करायचा नाही। आणि मांसाहार तर बिलकुल वर्ज्य आहे, मांसाहार अजिबात करायचा नाही। सर्वात चुकीचा गुण म्हटला तर तो मांसाहारचा गुण असतो। बरेचसे लोक काय करतात, त्यांचा उपवास असतो ना तर 1 दिवस आधी खाऊन घेतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास करतात, त्याला अर्थ नाही। तुमची एकादशी आहे आणि तुम्ही 1 दिवस आधी मांसाहार करताय आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एकादशीचा उपवास करताय, तर ते तुमच्यावरती पाप तुम्ही स्वतः ओढून घेताय। भगवंताचा वास ह्या कोणत्याही जीवात्म्यामध्ये असतो हे आपल्याला माहिती आहे, कारण चराचरामध्ये प्रत्येक जीवामध्ये भगवंताचा वास आहे। आणि जर का तुम्ही त्या जीवाला खाऊन तुमचं पोट भरणार आहे तर तुम्हाला पुण्य लाभणार नाही। म्हणूनच मांसाहार कधीच करायचा नाही। आणि जे कोणी मांसाहार करतात त्यांना मी एकच सांगते, जर का तुम्ही मांसाहार करताय, तुम्ही एकादशी करताय, काहीच फायदा नाही। एक तर तुम्ही मांसाहार सोडून द्या किंवा तुम्ही एकादशी करायची सोडून द्या, कारण प्रत्येक जीवात्म्यामध्ये भगवंताचा वास असतो। तुम्ही जीवात्मा म्हणजे एखाद्या जीवाला खायचं आणि नंतर देवाची प्रार्थना करायची, देवाचं ध्यान करायचं, देवाला म्हणायचं देवा मला सुखी ठेव, तुम्हाला काहीच त्याचं फळ मिळणार नाही, कारण प्रत्येक जीवामध्ये त्याचा वास असतो। तर मांसाहार जो कोणी करत असेल त्याने एकादशी नाही केली तरी चालेल, राग आला तरी चालतो, पण हे स्पष्ट आहे मांसाहार करणाऱ्यांनी कधीच एकादशी करू नये। दुसरं असं
जेव्हा तुम्ही एकादशीचा उपवास करता, तुमचा भगवंताचा उपवास तुम्ही केलेला आहे भगवान विष्णूचा, आणि तुम्ही त्याचं नाम स्मरण सोडून तुम्ही फक्त याच्या त्याच्या चर्चा करताय, याची त्याची चुगली करताय, तसं अजिबात चालत नाही. जितकं जमेल तितकं त्या दिवशी जेवढं जमेल तेवढं तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला विष्णू सहस्रनाम येत असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तेही तुम्हाला येत नसेल तर ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल अखंड नाम जाप तुम्ही एकादशीच्या दिवशी चालू असू द्या. त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची सेवा करायची आहे. बाळकृष्ण म्हणजे विष्णूच हे तुम्हाला माहितीच आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. एकादशीला तुळशीचा सुद्धा निर्जला उपवास असतो, तर कुणीच तुळशीला स्पर्श करू नये. आता बरेचसे असे असतात की त्यांना कृष्णाला तुळस वाहायची आहे, त्यांना प्रश्न येतो मग आता काय करायचं. कृष्णाला जी तुळस अर्पण करायची आहे तर ती एक दिवस आधी तुम्ही तोडून ठेवा, पण ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी तुळशी पत्रही तोडायचे नाही, तुळशीला स्पर्शही करायचा नाही, तुळशीला पाणी सुद्धा अर्पण करायचं नाही, कारण तुळशी ही भगवान विष्णूसाठी निर्जला उपवास करत असते. तर तुळशीला कृपया करून स्पर्श करू नये. विशेष म्हणजे बरेचशा घरामध्ये अशी प्रथा असते की आपण जे जेवण बनवलं त्या जेवणाचा नैवेद्य आपण दोन्ही टाइम देवाला अर्पण करत असतो. पण खास महत्त्वाचं असं की ज्या दिवशी एकादशी असली, आता ही तर मोठी एकादशी आहे असं नाही की ह्याच एकादशीला, प्रत्येक एकादशीला ह्या नियम तुम्ही लक्षात ठेवा की एकादशीच्या दिवशी भगवंताला देवांना नैवेद्य दाखवायचा नाही, कारण एकादशीला देवतांचा सुद्धा उपवास असतो. तर नैवेद्य दाखवायचा नाही. तुम्हाला नैवेद्य जर दाखवण्याचा आहे तर तुम्ही दूध साखर किंवा एखादं फळ असलं तर त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. ही जी एकादशी आहे, आता ज्यांचा उपवास असतो त्यांनीही हा नियम करा, आणि ज्यांचा उपवास नसेल एकादशीचा ते सुद्धा ह्या नियम करू शकता, कारण याच्यामध्ये उपवास करण्याची गरज नाही. तुम्ही चातुर्मास सुद्धा पाळू शकता. एखादा असा नियम तुम्ही बनवा की भगवंताला एखादं पुष्प, एखादी कोणती वस्तू तुम्हाला रोज नियमाने अर्पण करायची आहे. बरेचसे लोक चातुर्मासामध्ये भगवान विष्णूला प्रत्येक दिवशी तुळसी पत्र अर्पण करत असतात. आता एकादशीमध्ये येणारी असेल तर 2 दिवस आधी थोडेसे तुळशी पत्र थोडे जास्तचे तोडून ठेवा आणि ते तुम्ही एकादशीच्या दिवशी अर्पण करू शकतात. तुळशी पत्राचं खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूला तुळशी पत्र अतिप्रिय आहे. तर तुम्ही तुळशी पत्र ह्या चातुर्मासामध्ये म्हणजे देव शयनीपासून तर देव उठणी एकादशीपर्यंत नियम बनवा आणि भगवान विष्णूंना ते अर्पण करा. ही खूप मोठी सेवा आहे. आणि तुम्हाला जर उपवास करायचा नसेल तर तुम्ही भगवान विष्णूचं नामस्मरण करू शकता, तेही खूप उत्तम आहे. आपल्याकडून सेवा घडणे ही महत्त्वाची आहे. आपल्याकडून कोणाचं मन दुखलं गेलं नाही पाहिजे, कारण देवाला ते अजिबात आवडत नाही. आणि तुम्ही उपवास करताय आणि तुम्ही लोकांचे मन दुखवताय तर तो उपवासही काही कामाचा नाही. जमलं तेवढं ज्या लोकांना, गरजू लोकांना मदतची गरज आहे त्यांना मदत करा, भगवंताचं नामस्मरण करा, विष्णू सहस्रनामाचा पाठ करा, भगवान कृष्णाची सेवा करा. एकादशीच्या दिवशी बऱ्याचशा जागेवरती असं असते ना, ही मोठी एकादशी आहे, आता बरेचसे वारकरी संप्रदायाच्या झेंड्या निघत असतात, तर त्या जर का तुमच्या घराजवळून जात असल्या तर तुम्ही त्यांनाही काही अन्नदान म्हणजे एकादशीचं उपवासाचं करू शकतात. चहा वगैरे किंवा फराळ वगैरे तुमच्याकडून जे जमेल तुम्ही ते करू शकतात. किंवा तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्याकडून फराळ किंवा फळ वगैरे हे लोकांना देऊ शकतात. एकादशीच्या दिवशी तुमच्याकडून जे जमत असलं ते तुम्ही अन्नदान करू शकता. अन्नदान उपवासाचं, कारण ह्या दिवशी जे आपण भाजी पोळी वगैरे असतात, भात वगैरे, हे काहीच आपण अन्नदान करू नाही शकत. फळाचं किंवा फराळचं हे तुम्ही करू शकता. आता बरेचसे लोक एकादशीचा उपवास करतात आणि एकादशी सोडण्याची त्यांची वेगळी वेगळी रीत असते. कोणी वरण पोळी पूर्ण जेवण बनवून उपवास सोडतात, तर कोणी सकाळी उठल्यावरती टोस्ट बिस्किट वगैरे जे काही आहे ते खाऊन उपवास सोडत असतात. आता तुम्ही प्रत्येक वेळेस असं करतात तर ठीक आहे, पण ह्या एकादशीला व्यवस्थित जेवण बनवून त्याच्यावरती तुम्ही उपवास सोडा आणि जमल्यास तुम्ही प्रत्येक एकादशीला तसं करू शकता.
कारण उपवास ह्या टोस्टवरती किंवा बिस्किटवरती याच्यावरती सोडायचा नसतो. पूर्ण व्यवस्थित जेवण वरण भाताचं पोळीचं जवळ घ्यायचं आणि त्यानंतर उपवास सोडायचा. तर अशा प्रकारे तुम्ही एकादशीचा उपवास करू शकतात आणि अशा प्रकारे तुम्हाला एकादशी करायची, चातुर्मास पाळायचा आहे. जेवढं जमेल तेवढं चातुर्मासामध्ये भगवान विष्णूची सेवा करायची आहे आणि आपल्या भगवंताला फक्त एकच म्हणायचं आहे की देवा सदैव तुझं नाम, तुझा ध्यास, तुझं चिंतन मनात असू दे आणि जास्तीत जास्त तुझी सेवा घडू दे. तर झालेली सेवा ही भगवान विष्णूच्या आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.